आणि असं धोक्यातनं उचलून मला अटक करण्यात आली मुंबईमध्ये एका छोट्या गुन्ह्यामध्ये। आणि जो काय गुन्हा जे काय केलं होतं दिल्लीमध्ये केलं होतं, दिल्लीमध्ये अगोदरच दाखल होता, त्या ठिकाणाहून मी जामीन घेतलीच होती, टेबल जामीन। आणि तरीही मला मित्रांनो काय म्हणतात आणलं मुंबईला। आणि त्यानंतर मग आपल्याला माहितीच आहे असं धोक्यातनं आपण माझ्या बॅगा गायब झाल्या मित्रांनो, बॅगेतले पेपर गायब करून बॅगा माझ्या मित्राकडे दिल्या मित्रांनो। बॅगा भेटल्या, आपण बॅगेतले पुरावे, पेन ड्राईव्ह सगळं काढून घेतलं, ज्यामध्ये खूप काही परळीचे जे काही आताचे कांड चालू आहेत त्याचे पुरावे होते। आपले कृष्णा आंधळे तो फरार आहे त्याचे पुरावे होते, तो कुठे काय त्याचा मर्डर केलाय का काय केलंय आता ते पुराव्यानिशीच मी बोलणार आहे। आणि सरकारने जर माझ्याशी समझोता केला, माझे खोटे गुन्हे परत केले तर मी ते पुरावे अजूनही द्यायला तयार आहे मित्रांनो। आणि काही लोक म्हणतात की याच्या डोक्यावर परिणाम झाला किंवा दारू पिऊन बडबडतोय, मी जबाबदार व्यक्ती आहे मित्रांनो, असं महाराष्ट्राला दारू पिऊन किंवा असं वेड्यात काढणार नाही किंवा खोटं बोलणार नाही। मी एकदा प्रामाणिकपणे बोलायला सुरुवात केली ना तर प्रामाणिकपणेच बोलतोय। आणि ते ज्ञानेश्वरीताई मुंडेंचं जे झालं, महादेव मुंडेंचं मर्डर प्रकरण, त्यावेळेसचे एसपी आणि वाल्याचे कॉल डिटेल चेक करा, ॲडिशनल एसपी, LCB PI आणि तिथला प्रॉपरचा पोलीस स्टेशनचा PI आणि वाल्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड काढा तुम्ही, तर तेव्हा समजेल तुम्हाला खरा आरोपी कोण आहे मित्रांनो। असा न्याय भेटणार नाही त्यांना। ते आज जाऊन आलेत, मी बघितलं न्यूजवरती, मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांना भेटून आलेत, पण त्यांना सांगा की कॉल डिटेल तत्कालीन SP नंदकुमार ठाकूर आणि वाल्याच्या दिवसातनं 10 वेळा कॉल होतात मित्रांनो, कारण वाल्यात सगळं पोलीस स्टेशन सगळं SP ऑफिस चालवायचा, कुठे अधिकारी कुठला अधिकारी कुठे बसवायचा हे वाल्याकडूनच व्हायचं। आणि एका क्लिप ऐकली असेल सायबरचे आमचे ते खोळे मॅडमची, त्यावेळेस तो कसा बोलतोय बघा, एक नाशिकवाला पोरगा फोन करतोय की सायबर गुन्ह्यात बोलवत आहेत, तेव्हा तो बोलतोय की मी बाप आहे यांचा। म्हणजे बघा त्याची दहशत, तो किती विकृत होता। आणि त्यांनी कमीत कमी वाल्याने 25 मर्डर केले असतील मित्रांनो परळीमध्ये, काही बॉयलरमध्ये टाकले असतील, काही तुकडे तुकडे करून काही नदीमध्ये तळ्यामध्ये कुठेही टाकले असतील। आणि तुम्ही विचार करा तो किती विकृत माणूस होता। आणि आज ही जेलमधून मला त्रास करतोय फोन करून, आणि त्याचा पोरगा श्री कराड आजही त्रास देतोय मित्रांनो। तर ही व्हिडिओ पूर्ण व्हायरल करा आणि माझे जे आरोप केलेत मी खोटे नाही केले मित्रांनो, सगळे पुरावे दिले होते, माझ्या अकाउंटला पैसे आलेले। आणि ते काळेंनी सांगितले की शिक्षणासाठी 10 लाख दिले वगैरे, शिक्षणाला एवढं माझ्या मुलाला लागत नाहीत पैसे, मी एवढा पैसा बाहेर खर्च करतो तर मी काय 50-60 हजार रुपयेच माझ्या पोराची फीस भरू शकत नाही का? तर हे सगळं मित्रांनो बनाव केल्यानंतर त्यांचेच ते कार्यकर्ते होते काळे, BJPमध्ये असताना हे अध्यक्ष होते BJP युवा मोर्चाचे, आणि तेव्हा त्यांनी निवडणूक पण लढवली होती। संदीप चव्हाणनी एक त्यांची मुलाखत घेतली होती टॉप न्यूज मराठी, ते बघा, त्याच्यात त्यांनी चांगले कपडे फाडलेले आहेत। आणि मी परत एक मर्डरचे पुरावे आहेत ते मी उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल। एका 14 वर्षाच्या मुलाचा मर्डर कशा प्रकारे केलाय, अजून 302 सुद्धा दाखल नाही, मर्डरला 2 महिने झाले, फोटो आहेत माझ्याकडे। हे झाडाला नाईट पॅन्टने मर्डर घेतलेलं आहे, असं खालच्या बुंद्याला पाय चिकटलेला आहे। मी पुराव्यासकट तो व्हिडिओ उद्या मी बनवेल, मला जसा वेळ मिळेल तसा। आता तुर्तास तर मी निघालोय सोलापूरहून, आपलं सोलापूर। आणि चला, गुड नाईट मित्रांनो।